जळगावातील भाजपचे विद्यमान खासदार ए.टी. पाटील यांनीही उमेदवारी नाकारल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी घात केल्याची सल अशोक पाटील यांनी बोलून दाखवली आहे। मतदारसंघामध्ये माझं चांगलं काम आहे, सलग 2 वेळा मी भरघोस मतांनी विजयी झालो होतो, तरीही माझं तिकीट कापलं जाणं हा माझ्यावरती मोठा अन्याय आहे, अशा भावना अशोक पाटील यांनी व्यक्त केल्यात। गिरीश महाजनांनी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या मदतीने माझा घात केला असा आरोपही त्यांनी केला। कुठे चालली तुमची दादागिरी? एवढी दादागिरी? अरे जो महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाने निवडून आलेला उमेदवार आहे त्याला न विचारता तुम्ही तिकीट कापतात। अरे जे षडयंत्र रचलं सिद्ध करून द्या, तुम्ही चौकात फाशी घेऊन गेल मी। कुठल्याही प्रकारे राजकारणामध्ये निवडून येणं पडून जाणं हा नशिबाचा नाही, या जनतेचा खेळ असतो। निवडूनही येतो, पडूनही जात असतो, हार जीत चालू असते। पण सामाजिक बदनामी आणि आमच्या सामाजिक बदनामी आणि लोकांच्या समोर माझी बदनामी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्यांनी षडयंत्र रचलं। या लोकांना हा समाज आणि हा मतदारसंघ कधीही सोडणार नाही। आणि मला सांगितलं असतं, मी स्वतःहून नाही म्हटलं असतं, काही हरकत नाही, मला उभं राहायचं नाही। खासदार होणं किंवा निवडून येणं हा माझा पोट भरण्याचा धंदा नाही। मी एक सामाजिक कार्य म्हणून काम करत होतो आणि अशा स्वरूपात जे माझे हितचिंतक होते त्यांनाच माझ्यावरती वार करायला लावले। मग कोणी असो, चाळीसगावचे असो, पावड्याचे असो, या सर्व लोकांना आपल्या बाजूने करून या स्वरूपाचं षडयंत्र आपल्या जिल्ह्याचे आदरणीय मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी हे खूप मोठं या जिल्हाध्यक्षाच्या माध्यमातून माझ्यावरती षडयंत्र रचलं।